नाशिकमध्ये अन्न भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने मोठी कारवाई हाती घेतली असून राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी 19 जून रोजी पहाटेच दूध बाजार परिसरात अचानक भेट देत तपासणी मोहीम राबवली आहे। यावेळी अन्न व औषध प्रशासन तसेच डेअरी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। या विशेष मोहिमेदरम्यान दूध, खवा, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेची व शुद्धतेची पाहणी करण्यात आली आहे। विविध विक्रेत्यांकडील नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून अन्न सुरक्षा मानकांचे पालन होत आहे का याची पडताळणी करण्यात आली आहे। ग्राहकांना भेसळमुक्त आणि सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत तसेच बाजारात विक्री होणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांचा दर्जा कायम राहावा यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। अन्न भेसळीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या या धडक तपासणीमुळे दूध बाजारातील विक्रेत्यांमध्ये काही काळ खळबळ उडाली। प्रशासनाच्या या अचानक कारवाईमुळे भेसळखोरांवर करडी नजर असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला। राज्यात अन्न सुरक्षा आणि ग्राहक संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।